आणि आता बातमी समृद्धी महामार्ग प्रकल्पासंदर्भात। प्रस्तावित समृद्धी महामार्ग प्रकल्पाला शहापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं समृद्धी प्रकल्पामध्ये रूपांतर करावं अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र या मागणीनंतर तालुक्यात प्रकल्पाच्या विरोधाला आणखीनच धार चढली आहे। राज्य सरकारचा मुंबई नागपूर समृद्धी प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। 10 जिल्ह्यांमधल्या 27 तालुक्यांतल्या 350 गावांतून जाणाऱ्या या प्रकल्पाला ठिकठिकाणी विरोध होऊ लागलाय। शहापूर तालुक्यात 120 मीटर रुंदीच्या या रस्त्यासाठी लँड पुलिंगच्या धर्तीवर जमीन संपादित केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। याच तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गही गेल्यानं त्याचंच रूपांतर समृद्धी प्रकल्पात करावं अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीनं केली। तसा प्रस्तावही शासनाकडे देण्यात आलाय। मात्र शेतकरी संघटनेच्या या मागणीमुळे प्रकल्पाच्या विरोधाला आणखीनच धार आली आहे। कारण राष्ट्रीय महामार्ग, त्याचं चौपदरीकरण, त्यालगत गेलेली मुंबई मनमाड पेट्रोल लाईन आणि मध्य रेल्वेचा विस्तार अशा विविध प्रकल्पांनी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांची सुपीक जागा यापूर्वीच गिळंकृत केली आहे। अशात आता समृद्धी आणून आम्हाला बेघर आणि भूमिहीन करणार का, असा सवाल इथले शेतकरी आणि भूधारक विचारतायत। रेल्वेची आम्हाला नोटीस आलेली आहे। रेल्वेचं एक कल्याण कसारा 3ऱ्या रेल्वे लाईनचं रुंदीकरण होत आहे, त्याच्यामुळे आम्ही बाधित झालेलो आहेत। 2007 आणि 8 साली जे जागा संपादन झाली त्याचाही मोबदला आम्हाला एकदम अल्प प्रमाणात देण्यात आलाय। आणि आता एक नवीन टांगती तलवार जी आमच्यावर आलेली आहे, जी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे शेतकरी आहेत त्यांनी सांगितलेलं की हाच रस्ता 8 पदरी करा, त्याच्यात पण आमची जागा जाणार आणि पुन्हा रेल्वेच्या 3ऱ्या लाईनसाठी जाणार। त्यामुळे इथला हायवे लगत आणि रेल्वे लगत पूर्ण शेतकरी हा भूमिहीन होणार आहे। माझं घर अगदी रोडला टच आहे आणि माझं घरी सुद्धा रोडमध्ये जाणार आहे आणि याच्या आधी जुना हायवे आहे, त्या हायवेला आमच्या लागवडीच्या जमिनी गेलेल्या आहेत। त्यामुळे आता नवीन जो हायवे होणार आहे त्याला आम्ही विरोध करणार आहे आणि आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर झोपणार आहेत। जीवा तिकडचा रोड आम्ही वाढून देणार नाही। संपूर्ण गाव आमचं या ठिकाणी उद्ध्वस्त होते आणि रोजीरोटीचं साधन असणारी आमची जी कामधंद्याची गॅरेज हे सगळं जाणार आहे। महामार्गालगतचे काही भूखंड डी झोन मध्ये येतात, तर काही भूखंडांवर आजही दुबार पिकं घेतली जातात। महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठीचा मनस्ताप अजूनही संपलेला नाही। त्यामुळे आमच्या जागेत आणखी नवा प्रकल्पच नको अशी ठाम भूमिका या भूधारकांनी मांडली आहे। माझी जमीन वाफा हद्दीमध्ये आहे। ऑलरेडी 2 वेळा या एक्सप्रेसवे साठी 2 वेळा रिक्विजिशन केलेली आहे आणि त्याचेही पैसे व्यवस्थित अजूनपर्यंत मिळाले नाहीत। 10 गुंठे जमीन समजा एखाद्या सर्वे नंबर 20 गुंठ्याचा असेल आणि त्याच्यातली जर तुम्ही 5 गुंठे रिक्विजिशन दाखवताय तर आम्ही सांगितलं की आमची जास्त जमीन गेलेली आहे, म्हणजे ते आम्हाला पैसे भरायला लावतात, जमीन मोजणीला लावतात। जमीन मोजणारे येतात भूमी अभिलेखचे लोक आणि ते चुकीच्या प्रकारे गटबुक बसून शेतकऱ्याची दिशाभूल करतात। प्रस्तावित प्रकल्पाला वाढता विरोध लक्षात घेता प्रकल्पग्रस्तांना भरघोस मोबदला देण्याचं राज्य सरकारनं जाहीर केलंय। मात्र सरकारचं सुधारित मोबदला धोरण म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार असल्याचं शेतकरी संघर्ष समितीनं म्हटलंय। हे जे नवीन पॅकेज आलेलं आहे सरकारने आता कालच जाहीर केलेलं आहे, पूर्णपणे फसवा पॅकेज आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं समाधान होत नाही। दुसरीकडे शेतकरी संघर्ष समिती वैयक्तिक स्वार्थासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप महामार्गालगतच्या भूधारकांनी केलाय। संघर्ष समितीचे कोण अध्यक्ष आहेत आणि ते लोक जे सांगतात की तो रोड न होता या रोडला तुम्ही 60 मीटर शासनाने जागा ॲक्वायर केलेली आहे, ती जागा घ्या। ॲक्च्युली शासनाने 7 मीटर जागा ॲक्वायर केलेली नाही। तिकडे आमची सापगावमधून जो रोड जाणार त्याच्यामध्ये जागा जाणार आहे आणि सापगाव ग्रामस्थांची आमची मीटिंग झालेली आहे आणि त्या महामार्गाला सर्व आम्ही गावकऱ्यांनी पाठिंबा दिलेले आहे की शासनाने योग्य तो मोबदला जर दिला आम्हाला तर आम्ही स्वखुशीने जागा देणार आहोत। राष्ट्रीय महामार्गाचं समृद्धी प्रकल्पात रूपांतर करायचं झाल्यास शासनापुढे शेतकऱ्यांचा विरोध तर असेलच, शिवाय रेल्वे, पेट्रोल पाईपलाईन, वन विभाग, पाटबंधारे विभाग तसंच विकसित भूखंड धारक असे अनेक स्पीड ब्रेकर्सही असतील। त्यामुळे समृद्धीची ही वाट शासन कशी तयार करणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलंय। चंद्रशेखर भुयारसह अमित गडगे, झी मीडिया, शहापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।